नमस्कार. सत्यमेव जयते या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने. ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार शिवसेनेमध्ये येणार असल्याचा खळबळजनक दावा उदय सामंतांनी केलाय. ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटून गेले आहेत. येत्या 3 महिन्यात अनेक आमदार आणि महत्त्वाचे नेते शिंदेंचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचा दावा सामंतांनी केला आणि यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडालेली आहे. माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. याचा रेकॉर्ड देखील आहे. जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत. काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष, अनेक माजी खासदार, माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या 3 महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत. तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असली तरी गिरीश महाजनच पालकमंत्री पदावर राहण्याची शक्यता आहे. भाजपला नाशिक का हवंय? नेमकी भाजपची नाशिक बाबत काय रणनीती आहे? त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. भाजपला का हवं नाशिकचं पालकमंत्री पद? नाशिकचा कुंभ भाजपला हवा? पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. पालकमंत्री पदावरून महायुतीतील नाराजी समोर येताना दिसतीये. रायगड आणि नाशिकवरून महायुतीत धुसफूस सुरू झालीये. त्यात नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप प्रचंड आग्रही असल्याचं दिसतंय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2027च्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद महत्त्वाचं असल्यानं भाजप अडून बसल्याची माहिती आहे. भाजपसाठी नाशिकचं पालकमंत्री पद इतकं का महत्त्वाचं आहे? पाहूया. 5 आमदार असतानाही जिल्ह्यात भाजपचा मंत्री नसल्याची उणीव. 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 6,900 कोटींचा आराखडा. कुंभमेळ्याचा अनुभव असल्यानं भाजप गिरीश महाजनांसाठी आग्रही. महापालिका झेडपी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी फायदा. नाशिक महानगरपालिका पुन्हा ताब्यात ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न. 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री पदाच्या रूपानं आपला विश्वासू मोहरा मैदानात उतरवला. महायुती सरकारपुढे केवळ 2 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्याचं आव्हान आहे. कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या निधीपासून साधू महंतांची मर्जी सांभाळण्याची कसरत मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना करावी लागते. 2015-16 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री आणि फडणवीस हेच मुख्यमंत्री होते. आताही तीच जोडी आहे. यावरून महायुतीत मात्र रस्सीखेच सुरू आहे. नाशिकमध्ये कुंभ हा माननीय गिरीश महाजन साहेबांनी खूप छान पद्धतीने हाताळला होता. कुंभ समोर आहे म्हणून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनजी व्हावे ही भूमिका, यामध्ये कुठली वादविवादाची भूमिका नाही. राष्ट्रवादीलाही सुद्धा माझी विनंती आहे आणि एकनाथ शिंदेजींना विनंती आहे, अजितदादालाही आहे की हा वादविवादाचा विषय नाही. कार्यकर्त्यांना आणि आमदारांना विनंती आहे. कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात काय? अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत. ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत. त्यामुळे तशा प्रकारचा काही प्रकार होणार नाही, होतही नाही. नाशिक जिल्हा मोठा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं. प्रयागराज येथील कुंभमेळा यशस्वी होत असल्यानं तेवढ्याच ताकदीचा आणि यशस्वी कुंभमेळा नाशकात करण्याची जबाबदारी महायुतीवर आहे. त्यातही एक हे तो सेफ हेचा नारा दिलेल्या भाजपसाठी कुंभमेळ्यातून आगामी राजकारणाची दिशा भाजपला ठरवता येणार आहे. त्या दृष्टीनं सगळी सूत्र आपल्याच हाती ठेवण्यासाठी भाजप नाशिकच्या पालकमंत्री पदावर अडून आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर दादा भुसेंना नाशिकचे पालकमंत्री करण्याच्या मागणीसाठी म्हणून भुसेंच्या समर्थकांनी देखील उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बंगल्याबाहेर घोषणाबाजी केली. शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे.
नासिक के पालकमंत्री कैसा हो? दादा भूसे जैसा हो। दादा भूसे साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ। नासिक का पालकमंत्री कैसा हो? दादा भूसे जैसा हो। नासिक तर नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत वाद असताना इकडे रायगडमध्ये देखील शिंदेंची शिवसेना पालकमंत्रीपदासाठी आक्रमक झाली आहे. भरत गोगावलेंच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले समर्थकांनी शिंदेंच्या मुक्तगिरी बंगल्याबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. महाड मतदारसंघातील शिवसैनिक पदाधिकारी आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी शिंदेंची यावेळेस भेटही केली. भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री करा अशी मागणी समर्थकांनी केली आहे आणि यावेळेस गोगावलेंचे समर्थक शिंदेंच्या भेटीला आले. मात्र पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असं तटकरेंनी म्हटलंय. भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावेत यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत आणि सर्वांनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आणि शिंदेसाहेबांची भेट घेऊन भरतशेठ यांना रायगडचे पालकमंत्री करा यासाठी सगळे मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मुख्यमंत्री आज डावोसला आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या मार्फत येणं अभिप्रेत आहे आणि ते आणण्यामध्ये यशस्वी होतील याच्यात माझ्या मनामध्ये दुमतच काही कारण नाही. अशा वेळेला या वादाच्यामुळे राज्यात काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणं का उचित राहणार नाही. ते आल्याच्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून त्यातला निर्णय घेतील. तर गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री करा म्हणून गोगावलेंचे जे समर्थक आहेत ते इथं आक्रमक झालेले आहेत. तर यावेळेस तटकरेंनी मात्र मुख्यमंत्री राज्यात दावोसहून आले त्यानंतर या संदर्भातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे. परंतु पालकमंत्रीपदाचा वाद काही मिटत नाही असंच सध्या तरी दिसत आहे. भरत गोगावले यांचे समर्थक जे आहेत ते रायगडच्या पालकमंत्रीपदावरून इथं आक्रमक झालेले आहेत. भरत गोगावले यांनाच पालकमंत्री रायगडचं नेमा अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर तटकरे कंपनीला कुणाचंही वर्चस्व पटत नाही असं भरत गोगावले यांनी आरोप करताना म्हटलेलं आहे. भरत गोगावले यांनी यावेळेस पालकमंत्री पदावरून आपण बघतोय आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि थेट तटकरेंवर टीकाही केली आहे. तटकरे कंपनीला कोणाचंही वर्चस्व खपत नाही आहे. त्याने आत्तापर्यंत एकालाही कोणाला जरी पुढं जाऊ दिलं असलं तर पाहावं त्यांनी फक्त आम्हीच आणि आम्हीच आणि म्हणून करता हे सगळं घडलेलं आहे. आमचं त्याबद्दल नाही. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक पण सीट त्यांची आली नव्हती त्यावेळेला एकमेव रायगडची सीट आणून देण्यासाठी आम्ही लोकांनी रक्ताचं पाणी केलंय. तर तुमच्यासाठी स्थगिती आणली, आता समाधानकारक निर्णय देखील मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंना दिलेला आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांची आपल्याला कल्पना आहे असंही शिंदेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीस दावोसवरून आल्यानंतर बोलणार असल्याचं आश्वासन शिंदेंनी कार्यकर्त्यांना दिलंय. आणि त्यानंतर सकारात्मक त्यामुळे तुम्ही शांतता ठेवा. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुमची पुढची जी भावना आहे त्या बाबतीमध्ये देखील मला कल्पना आहे आणि मुख्यमंत्री दावोसवरून आले की त्यांच्याबरोबर मी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची चर्चा होईल आणि त्यानंतर सकारात्मक तर पालकमंत्री पदावरून शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीतही नाराजी असल्याचं समोर आलंय. स्वजिल्हे न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी स्वतःपुरतं आणि सुनील तटकरे यांनी स्वतःच्या लेकीपुरतं पाहिल्याची भावना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये असल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीतील मंत्र्यांना सर्वात कमी स्वजिल्हे मिळाल्याचंही पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांपैकी केवळ अजित पवार यांनाच स्वजिल्हा मिळालेला आहे. वळूया पुढील बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपी वाल्मिक कराड सोबत असल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे.
कराड या आरोपींसोबत काय करत होता, खंडणी मागितल्याच्या दिवशी नेमकं काय घडलं, पहा परळी गँगवरचा हा एक विशेष रिपोर्ट. कराड गँग सीसीटीव्हीत कैद. खंडणीच्या दिवशी सगळे आरोपी एकत्र. देशमुख हत्येचे धागेदोरे जुळणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं वाल्मिक कराडचं कनेक्शन आता उघड होण्याची शक्यता आहे, कारण कराडचा त्याच्या परळीतल्या गँग सोबतचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ कराड गँग विरोधातला सर्वात मोठा पुरावा मानला जातोय. कारण आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्या दिवशीच कराड आपल्या साथीदारांसोबत असल्याचं उघड झालं. आरोपी विष्णू चाटे याच्या केज मधल्या ऑफिसमध्ये जातानाचा हा व्हिडिओ आहे. यात वाल्मिक कराड सोबत हत्येतला आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे आहे. एवढेच नव्हे तर या आरोपींच्या गँगमध्ये निलंबित PSI राजेश पाटील ही सोबत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली. जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहेत. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं. खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये. 302 लावा. नंबर 1चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा, कारण खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. आवादा कंपनीनं पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकी ही तक्रार काय होती ती पाहूया. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या फोनवरून संजय शिंदेना फोन आला होता. त्यावेळी वाल्मिक कराड शिंदेंशी फोनवरून बोलला. सुदर्शन घुले सांगतो तसं कर, नाहीतर हातपाय तोडीन अशी धमकी वाल्मिक कराडनं दिल्याचा संजय शिंदेंचा आरोप आहे. आता याच दिवशी हत्येतील आरोपी आणि वाल्मिक कराड सोबत असल्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराड सहभागी असल्याचा संशय बळावलाय. या सीसीटीव्ही फुटेजमुळे कराडच्या अडचणी तर वाढणारच, मात्र या दिवसानंतर तो कोणत्या बड्या धेंड्यांच्याही संपर्कात होता का याचाही तपास होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी यावर ॲक्शन घेऊन पुढील तपास गतीनं करावा आणि अशी मागणी जी आहे ती धनंजय देशमुख यांनी केली आहे. या सर्वांची सखोल चौकशीची मागणी ही धनंजय देशमुखांनी केलेली आहे. की जो आता CCTV फुटेज पोलिसांच्या हाती आलेला आहे किंवा सोशल मीडियावर जो आलेला आहे, त्यावर या लोकप्रतिनिधी आहेत जे, त्यांनी यावर ॲक्शन घेतली पाहिजे किंवा घ्यायला लावली पाहिजे आणि त्यातून पुढील तपास कसा गतीने होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. वहिनींना फोन झालेला होता, वहिनींना सोबत बोलणं झालं होतं. त्यापेक्षा आत्ता जो CCTV फुटेज आलेला आहे त्यावर ह्या सगळ्यांना काय ॲक्शन घेता येईल हे खूप महत्त्वाचं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणखीन एक मोठा गौप्यस्फोट केलाय. धस यांनी पुन्हा एकदा आकाचं नाव घेत आणखीन एक हत्या प्रकरण समोर आणलं आहे. कन्हेरवाडीच्या महादेव मुंडेंची 22 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या करण्यात आली होती. परळी वैजनाथाच्या तहसील समोर हत्या करण्यात आल्याचा आरोप धस यांनी केलेला आहे. मात्र महादेव मुंडे यांचे मेहुणे सतीश फड यांनी धसांचे सगळे आरोप फेटाळून लावले. महादेव दत्तात्रय मुंडे, गाव कन्हेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023 परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं. अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले,
परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही, यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 6 आरोपी आहेत अद्यापर्यंत, आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. राहणार कनेरवाडी. आज जे सोशल मीडियावर जे ट्रायल झाले त्याच्यामध्ये माझे ते भाऊजी आहेत, 3 नंबरचे भाऊजी आहेत, महादेव दत्तात्रय मुंडे. त्यांचा 21 ऑक्टोबर 2023ला मर्डर झाला आहे. कोर्टासमोर मर्डर झाला. त्याच्यानंतर आम्ही एफआर दाखल केला अज्ञान व्यक्तीवर एफआर दाखल केल्याच्या नंतर फॉलो घेत गेल्याच्या नंतर सानपसाहेब PI होते. सानपसाहेबाला विचारलं तर सानपसाहेब म्हणले हे गुन्हा LCBला वर्ग करा. सानपसाहेब LCBला गुन्हा वर्ग का करा म्हणले ती माहीत नाही. मग मी SP साहेबाला, ठाकूर साहेबाला जाऊन निवेदन दिलं. मी स्वतः जाऊन माझे वडील, दाजीचे वडील स्वतः जाऊन निवेदन दिलं की त्याची तर एकीकडे वाल्मिक कराड भोवतीचा फास आवळला जात असताना दुसरीकडे त्याच्या मुलाला मात्र काहीसा दिलासा मिळाला. सुशील कराडवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगत बीड न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागावी असा आदेश सोलापूर न्यायालयानं दिलेला आहे. वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरामध्ये घुसून त्याला मारहाण करणं, त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करणं, तसंच बंदुकीचा धाक दाखवून 2 ट्रक तसंच 2 कार आणि सोनं नेल्याचा आरोप करण्यात आला होता. सुशील कराडच्या विरोधात पीडित महिलेनं सोलापुरात फिर्याद दाखल केली होती. दाखल केलेल्या खासगी फिर्यादीनुसार संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातला असल्यानं पीडित महिलेनं बीड जिल्हा न्यायालयामध्ये दाद मागण्याचे सोलापूर न्यायालयानं आदेश दिलेले आहेत. सरपंच हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा हा केंद्रस्थानी आलेला असताना बीडमधून राजकीय खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली. बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद रद्द करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यावर जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलेलं नाही. आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर या तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचांचं सदस्यपद रद्द करण्यात आलेलं आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी. आता 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तांच्या समितीनं सरकारला योजना बंद करण्याची शिफारस केली आहे. नेमकी ही शिफारस का करण्यात आली, कोण आहे याला जबाबदार, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. 1 रुपयाचा पीक विमा बंद होणार. लाखो बोगस अर्जांमुळे समितीची शिफारस. राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली खरी, मात्र आता यात मोठा गैरव्यवहार समोर आल्यामुळे ही योजनाच बंद करण्याची शिफारस कृषी आयुक्तांच्या समितीने केली. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नापीक जमिनी, मंदिरं, पेट्रोल पंप, हॉटेल्सच्या जागांवरही पीक विमा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या योजनेतून एकूण 16,19,08,850 अर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र त्यातील तब्बल 4 लाख अर्ज बोगस असल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालं. आणि बोगस अर्जांमुळे गैरव्यवहाराची रक्कम तब्बल 350 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर हा घोटाळा 5,000 कोटींचा असल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. मात्र हे सर्व अर्ज बाद केल्यामुळे शासनाचं कोणतंही नुकसान झालेलं नसल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं म्हणणं आहे. समितीनं शिफारस केली असली तरी त्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं कोकाटेंनी सांगितलं. प्रश्न नाही, चुकीची नाही म्हणत आम्ही, योजना चांगली आहे, परंतु त्या योजनेच्या लॅक्युनोचा गैरफायदा घेऊन मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय. समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा. 350 कोटी नाही, हे 5,000 कोटीचा घोटाळा निघेल. समितीने अहवाल पाठवलेला आहे. समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची. अजून आम्हाला
माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का, तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे. राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विम्याची प्रकरणं समोर आली आहेत. मात्र सर्वाधिक बोगस विम्याची प्रकरणं बीड जिल्ह्यात समोर आली. सर्वाधिक गैरव्यवहार कोणत्या जिल्ह्यांमध्ये झालाय तेही पाहूया. बीड 1,09,264, सातारा 53,137, जळगाव 33,786, परभणी 21,315, सांगली 17,217. ₹1 पीक विमा काढता येत असल्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांच्या ऐवजी दुसरेच त्याचा लाभ घेत असल्याचं उघड झालंय. तर अर्ज भरून देणाऱ्या CSCC चालकांना प्रत्येक अर्जासाठी ₹40 मिळतात. त्यामुळे हे केंद्र चालकही कमिशनसाठी बोगस अर्ज भरत असल्याचं पुढे आलं. त्यामुळे सरकारनं थेट योजना बंद करून जोर सोडून संन्याशाला फाशी देण्यापेक्षा योजना पारदर्शक कशी राबवता येईल यावर भर द्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. प्रत्येक योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार हा होतोच, असं उलट वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे. तर कृषी मंत्र्यांचा भ्रष्टाचाराला उघड उघड पाठिंबा आहे असा पलटवार मग जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्यावर केला आहे. कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. आत्ताचे कृषी मंत्री म्हणतात की 4%चा भ्रष्टाचार हा तर असतोच सगळ्या योजनांमध्ये. म्हणजे माननीय कृषी मंत्री हे राजमान्यता देत आहेत, हे असतोच, होणार. एवढा असा उघडपणाने भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे महाराष्ट्रातले पहिले मंत्री. होणार भ्रष्टाचार, 4% मान्य आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला. हार्वेस्टरचा मुद्दा गंभीर आहे. बहुमत मिळालेल्या सरकारनं शेतकऱ्यांवर बोलावं असं म्हणत सुप्रिया सुळेंची सरकारवर यावेळेस जोरदार टीका पाहायला मिळते. 3-4 शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनचे आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचं नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. एक तर हार्वेस्टरचा जो अतिशय गंभीर प्रश्न, तो नुसता आरोप नाही झालाय, तो आरोप कोर्टानेही सरकारला प्रश्न विचारलेत, त्याच्या उत्तराची मी वाट बघते. त्यामुळे माझी अपेक्षा की एवढा मोठा मॅन्डेट आलेल्या सरकारने ह्या विषयांवर बोललं पाहिजे. महाविकास आघाडीची शिवालयावर एक बैठक पार पडली आणि या बैठकीत पालिका निवडणुकांसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती पटोलेंनी दिली आहे. तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत चर्चा झाली. तसंच विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात देखील चर्चा झाली आहे. आणि या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सर, पवार साहेब, मी आणि उद्धवजी जिथपर्यंत बसून याच्यावरची चर्चा करत नाही तिथपर्यंत कुठलंही वक्तव्य, पण आम्ही एकत्र आहोत ते नक्की, कुठलंही वक्तव्य त्या अजून निवडणुका तर लागू द्या. उद्या कोर्टाची तारीख काहीतरी पुढे गेलेली आहे. हेच फडणवीस सांगायचे की 24 तासात मी ओबीसीचं आरक्षण आणून देईल, निवडणुका लावेल. पण आता 3 वर्ष झाले. एकदा कोर्टाचा निर्णय येऊ द्या, त्याच्यानंतर प्रतिक्रिया देऊ. अजित पवारांच्या नाराजीच्या किंवा नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. आणि यावरूनच मुंबईतील एका पुरस्कार सोहळ्यात अजित पवारांनी पत्रकारांना मिश्किल टोले हाणलेत. जरा दिसलो नाही की नॉट रिचेबल म्हणणाऱ्या सूत्रांसोबत बसायचं आहे असं अजित पवारांनी यावेळेस म्हटलं. सूत्रांच्या आता कोण सूत्र ते काही कळत नाही. जरा 1-2 दिवस तुमच्या समोर आलं नाही, अजित पवार काय रोज तुम्हाला येऊन रिचेबल व्हावं का काय? आम्हाला काय आमचं आयुष्य आहे का नाही? तरी आम्हाला काही विश्रांती अजित पवार नॉट रिचेबल. हे गाड्या मागे फिरतील, काय फिरतील, नको करू. त्याच्यामुळं एक पुरस्कार 4 दिवसापासून सूत्रांच्या करता त्यांनी समोर बसून ऐकेल की काय.
पुण्यात शरद पवार अजित पवार एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ 23 जानेवारीला होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला. स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूहाशी करार करण्यात आलेला असून या अंतर्गत 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये करण्यात येणार आहे आणि या करारामुळे 4,000 रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. कल्याणी समूहाचे अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेले आहेत. लाडक्या बहिणींचा हप्ता 1,500हून 2,100 रुपये कधी होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. विरोधकांनी तर ही योजना बंद पडणार असं भाकीत केलं होतं आणि या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात वाढीव हप्ता कधी मिळणार याची तारीखच भाजपच्या मंत्र्यानं सांगितली आहे. पाहूया या रिपोर्टमध्ये. बजेटनंतर लाडकीला मिळणार 2,100 रुपये. पंधराशेचा हप्ता 2,100 रुपये होणार. मनपा झेडपीसाठी लाडकींना खुश करणार. विधानसभा निवडणुकीआधी विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर हल्लाबोल केला होता. ही योजना निवडणुकीनंतर बंद पडेल असाही आरोप होत होता. मात्र तसं काही झालं नाही. लाडक्या बहिणींमुळे सत्ता मिळालेल्या महायुती सरकारनं ही योजना सुरूच ठेवली आहे. मात्र 2,100 रुपयांचं दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही. मात्र अर्थसंकल्पानंतर मार्चमध्ये लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार असल्याचा पुनरुच्चार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता डिसेंबर तुमचा जानेवारीत हप्ता येईल, मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1,500चे 2,100 होतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2,100 रुपयांवरून विरोधकांनी महायुती सरकारची खिल्ली उडवली होती. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले होते ते पाहूयात. या 40 पैशाचे लाभारीच भक्त हे सोशल मीडियावर दाना टाकायला लागलेत. आले 3,000, आले 3,000, आले 3,000. बघायची का गंमत 3,000ची? बघा आता हे पोर्टल शासनाचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जवळ घेऊन बघा. एकूण आलेल्या अर्जांची संख्या याच्यावर आहे ती 32 लाख अर्ज हे एकूण आलेले आहेत आणि या 32 लाख अर्जांमध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण 19. सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांना 2,100 रुपयांचं आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात असलं तरी अद्याप तसा प्रस्ताव सरकारनं अजून तयार केला नाही. या योजनेचा आर्थिक भार जास्त असल्यानं इतर विभागांच्या कामावर याचा परिणाम झालाय हे वास्तव आहे. असं असूनही लाडक्या बहिणींच्या कोपऱ्याला 2,100 रुपयांचा गूळ वारंवार लावला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज 6 दिवसानंतर रुग्णालयातून मिळालेला आहे. सैफ अली खानवर 16 जानेवारीला भीषण चाकू हल्ला झाला होता आणि त्यानंतर लीलावतीमध्ये त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. गेल्या 6 दिवसांपासून सैफ हा लीलावती रुग्णालयात उपचार घेत होता आणि आज अखेर त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे. अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरातच एका हल्लेखोरानं, बांगलादेशी घुसखोरानं हल्ला केला होता, ज्यामध्ये सैफ अली खान हा जखमी झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते आणि आज अखेर त्याला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. चोरीच्या उद्देशानं जो बांगलादेशी घुसखोर सैफ अली खानच्या घरात घुसला होता त्यानंच सैफ अली खानवर हल्ला केला होता.
तर अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड या प्रकरणाचा तपास करत होते. आता त्यांची बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अजय लिंगणूकर असे नवे तपास अधिकारी असणार आहेत. तपास अधिकारी बदलण्याचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मोहम्मद शहजादनं भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचं तपासात उघड झालं. 7 महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर तो काही काळ कोलकात्यामध्ये राहिला. त्यानं कोलकात्यातील व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड खरेदी केल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आणि त्यानंतर कामासाठी म्हणून तो मुंबईला दाखल झाला. भारत बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून आरोपीनं भारतात घुसखोरी केली. 7 महिन्यांपूर्वी तो भारतात आला. काही काळ कोलकात्यामध्ये त्याचं वास्तव्य होतं. कोलकात्यातील व्यक्तीच्या नावावर त्यानं सिम कार्ड खरेदी केलं. नोकरीनिमित्त मुंबईमध्ये आला. वरळी आणि ठाण्यातील हॉटेलमध्ये त्यानं नोकरी केली. मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बांगलादेशातील कुटुंबियांशीही तो संपर्कात होता. दरम्यान सैफ अली खानवरील हल्ल्याचं रात्री आता रिक्रिएशन केलं जाणार आहे. आरोपी मोहम्मद शहजादला घटनास्थळी घेऊन पोलीस घटनाक्रम समजून घेणार आहेत. आधी आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यातून वांद्रे रेल्वे स्थानकात आणलं आणि त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकातून त्याला सैफ अली खानच्या घरी नेण्यात आलं. तो सैफच्या घरात शिरला कसा आणि पळाला कसा हे पोलिसांनी समजून घेतलंय. रात्री 11:15 आरोपीला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढण्यात आलं. आरोपीला वांद्रे रेल्वे स्टेशनला आणण्यात आलं. वांद्रे स्टेशनवरून सैफ अली खानच्या घरी त्याला नेण्यात आलं. सैफ अली खानच्या घरी आरोपी मोहम्मद शहजादची चौकशी करण्यात आली. आरोपी घरात शिरला कसा आणि पळाला कसा हे पोलिसांनी समजून घेतलं. पोलिसांनी हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. सैफ अली खानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सैफ अली खानची भोपाळमधली 15,000 कोटींची संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. पतोडी कुटुंबातील सैफ अली खान हा 10वा नवाब आहे. सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांच्या कुटुंबाची मालमत्ता भोपाळमध्ये आहे. पतोडी कुटुंबाच्या सुमारे 100 एकर जमिनीवर आज 1.5 लाखांपेक्षा जास्त लोक राहतात. भोपाळमधल्या ऐतिहासिक मालमत्तांवर 2015 पासून स्टे देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश हायकोर्टानं याबाबत सैफ अली खान, शर्मिला टागोर, सोहा अली खान यांना आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. मात्र पतोडी कुटुंबानं कोणताही दावा सादर केलेला नाही. त्यामुळे ही संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे. आणि आता राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. पुण्यात गुइलेन बॅरे या सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ आजार पुणेकरांचं मात्र टेन्शन वाढवतोय. पाहूया या रिपोर्टमध्ये. सावधान, पुण्यात आता मेंदू व्हायरस. गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण. कोरोना, मंकीपॉक्स नंतर आता राज्याला एका नव्या आजारानं घेरलंय. गुइलेन बॅरे सिंड्रोम. मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या या आजाराचे संशयित रुग्ण समोर आल्यानं आरोग्य व्यवस्था अलर्ट मोडवर आली आहे. लाखात एका व्यक्तीला होणाऱ्या या आजाराची पुण्यात तब्बल 22 जणांना लागण झाली आहे. नेमका हा आजार काय आहे पाहूया. गुइलेन बॅरे सिंड्रोमचा थेट नसांवर परिणाम. आजारामुळे स्नायू कमकुवत आणि संवेदनाहीन. हातापायाला आधी मुंग्या येऊन पुढे अर्धांगवायूचा धोका. कमी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास. स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्यात अडथळा, गिळण्यात अडचण, तसंच डोळ्यांची समस्या.
तर त्या अनुषंगानं आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय. किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालं आहे का किंवा इन्फेक्शियस इटिलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढल्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. मात्र हा आजार नेमका कशामुळे होतो ते देखील पाहूया. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर या आजाराचा धोका. कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालं असल्यास गुइलेन बॅरे सिंड्रोम होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. नेमकी काय काळजी घ्यायला हवी ती देखील पाहूया. आपले हात वारंवार धुवा. फ्लू बाधित आणि इतर संक्रमित रुग्णांपासून दूर राहा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो. त्यामुळे जर तुमच्या शरीराला वारंवार मुंग्या येत असतील किंवा स्नायू कमकुवत होत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. वळूया पुढील बातमीकडे. तुम्ही प्रसाद म्हणून कुंदा घेत असाल तर सावधान, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडा पाडू शकतो. होय, ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादाच्या कुंद्यामध्ये चक्क ब्लेडचा तुकडा आढळला. शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून एका भाविकानं हा कुंद्याचा प्रसाद घेतला होता आणि दुकानदारावर आता कठोर कारवाई करा अशी मागणी यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे. याआधी ज्योतिबा डोंगरावरील दुसऱ्या दुकानात भेसळयुक्त पेढे आढळले होते, तर आता प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचाच तुकडा आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. आलो असता एका दुकानदारामध्ये गेलो होतो. दुकानदारामध्ये गेल्यानंतर ते पेढेचे पाकिट बनवत असता ते कट करत असताना त्याच्यामध्ये ब्लेड पण मला आढळून आलं. ब्लेड पण आढळल्यानंतर मी त्याला तसं थांबवलं आणि त्याचे फोटो काढले गेले. ज्या भाविकाचे जर आरोग्याशी कोण खेळत असेल तर त्याच्या विरोधात मी कारवाई करायला जिल्हाधिकाऱ्यांना भाग पाडला. हा जो मुद्दा आहे की आता फक्त विक्रीसाठीच लोक ठेवत असतात, पण त्यात काय विकतात आणि काय विकत नाहीत याचा कुठल्याच प्रकारे लोकांना सुद्धा त्याचं हे गांभीर्य नाही आहे. पण कसं आहे, खव्यामध्ये ब्लेड सापडले, लहान मुलं प्रसाद म्हणून खातात, मोठी माणसं खातात, लेडीज खातात. म्हणजे चुकून सुद्धा ते ब्लेड समजा त्यांच्या पोटात वगैरे गेलं तर ते खूप अपायकारक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य रस्त्यावर तरुणांनी जीवघेणी स्टंटबाजी केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्टंटबाजी करण्यासाठी हे तरुण बुलेटवर उभे राहून स्टंटबाजी करत होते. दोन्ही हात रिकामे सोडून स्टंटबाजी करताना हा तरुण इथं दिसतोय. यावेळेस बुलेटवरील मागचा तरुण हा आपला जीव धोक्यात घालून या स्टंटबाजाला साथ देतोय. मोंढा उड्डाणपूल पासून तर आकाशवाणी कार्यालयासमोरचा हा व्हिडिओ आहे. या स्टंटबाजांमुळे अपघाताला निमंत्रण दिलं जात आहे. पोलीस सध्या या स्टंटबाजांच्या शोधात आहेत. या अशा स्टंटबाजांवर कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या स्टंटबाजांनी स्वतःसोबतच इतरांचाही जीव धोक्यात घातला होता. पुण्यातील शिरूरमध्ये गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण शिरूर हादरून गेलाय. जुन्या वादाच्या रागातून एका आरोपीनं हवेत गोळीबार केला आणि या गोळीबारातून तरुण थोडक्यात बचावला. कृष्णा जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. गोळीबाराची ही सगळी घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. वळूया पुढील बातमीकडे. बातमी पुण्यातूनच आहे. बिबवेवाडी भागामध्ये बार कर्मचाऱ्यांनी 2 तरुणांना बेदम मारहाण केली आहे. काठी, दांडके आणि बांबू तसंच धारदार शस्त्रानं जब्बर मारहाण करण्यात आली आहे. बिबवेवाडीतल्या एका बारमध्ये 3 तरुण दारूच्या नशेत गोंधळ घालत होते आणि त्याचा राग आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या तरुणांना बाहेर काढून चांगला चोप दिला. या मारहाणीमध्ये 2 तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. मजबूत
तुम्ही जर इंटरनेटवरून हेल्पलाईन नंबर किंवा कस्टमर केअर नंबर शोधताय तर सावध व्हा, कारण हा नंबर तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतो. नागपुरात एका महिलेला 14 लाखांना गंडा घालण्यात आलाय. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं. मात्र तिनं बँकेत न जाता गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा निघाला आणि या महिलेच्या बँक खात्यातून त्यानं 10,90,000 रुपये काढून घेतले. तसंच FDच्या खात्यावर 2,84,000चं कर्जही या व्यक्तीने घेतलेलं आहे. नागपूरच्या महिलेनं गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं होतं. मिळालेल्या नंबरवर फोन केल्यावर समोरच्या व्यक्तीनं आपलं नाव राकेश पटेल असं सांगितलं. या व्यक्तीनं महिलेच्या व्हॉट्सअपवर APK फाईल पाठवली. APK फाईल क्लिक करताच महिलेचा मोबाईल हॅक झाला. बँक खात्यातून 11 लाख काढण्यात आले तर FD खात्यावर 3 लाखांचं कर्ज घेतलं गेलं. तर बँकेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार हे सर्रास वाढलेत आणि हीच फसवणूक रोखण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठं पाऊल उचललंय. RBIनं ग्राहकांना व्यवहार आणि मार्केटिंग कॉल करण्यासाठी फक्त 2 फोन नंबरची सिरीज सुरू केलेली आहे. म्हणजेच रिझर्व्ह बँकेनं ठरवलेल्या या 2 सिरीज नंबरमधूनच बँकिंग कॉल येतील. बँकांना आता सर्व व्यवहार संबंधित कॉलसाठी फक्त 1600 न सुरू होणारे फोन नंबर वापरावे लागतील. SMS द्वारे माहितीसाठी बँकांना फक्त 140 सिरीज पासून सुरू होणारे क्रमांकच वापरावे लागतील आणि त्यामुळे बँकेच्या व्यवहारासाठी कॉल आला तर त्याचा फोन नंबर 1600 पासून सुरू होईल तर SMS सुद्धा 140 या क्रमांकाच्या सिरीज पासून सुरू होणार आहे. 1600 या नंबर पासून सुरू होणारा कॉल बँकिंग व्यवहारासाठी असेल तर 1600 नंबर पासून सुरू न होणारा कॉल हा बँकेच्या व्यवहारासाठी नसेल. 140 या सिरीजनं येणारा SMS बँक व्यवहारासाठी असेल. 140 सिरीजनं न येणारा SMS बँक व्यवहारासाठी नसेल. हे सगळ्या ग्राहकांनी समजून घेणं गरजेचं आहे. 1600 पासून सुरू होणारा नंबर कॉलसाठी तर SMS साठी 140 या क्रमांकाची सिरीज असणार आहे. मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसावर अन्याय झालाय. शरद गोवेकर हा दक्षिण मुंबईतील न्यू सिक्युरिटी कंपनीमध्ये काम करतो. आईच्या उपचारासाठी त्यानं अजय सिंग या मालकाकडे ॲडव्हान्स पैशांची मागणी केली. मात्र पैसे देणार नाही आणि या महिन्याचा पगार देखील देणार नाही असं म्हणून मालकानं मारहाण केल्याचा आरोप शरद गोवेकरनं केलाय आणि यानंतर ठाकरे गटानं कंपनीच्या मालकाला जाब विचारला. यावेळेस कंपनी मालकाच्या भावानं मुलाची माफी मागितली. माझ्या आईची कॉल आला होता काल की मला पैशाची गरज आहे तर मी यांना कॉल केला. मॅसेज टाकला होता राजेश सिंग म्हणून. बड़े भाई है मैं मिला ना असम में जो वो नहीं मिले मैं वो मिलता तो उसका कान चेक करने का था. तू मार खाना उनकी जगह पे तुझं काय शरद मानदास गोवेकर. काय कुठल्या कंपनीत कामाला आहे? देव सिक्युरिटी म्हणून कंपनी आहे एजन्सी. तिथे मी काम करतो. मित्तल भवन तिथे साईड आहे तिथे मी काम करतो साईडवरती. मी काल यांना माझ्या आईची कॉल आला होता काल की मला पैशाची गरज आहे तर मी यांना कॉल केला. मॅसेज टाकला. मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर 24-25 जानेवारीला 277 लोकल रद्द होणार आहेत. माहीम वांद्रे पुलासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलेलं आहे. वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे रेल्वे प्रशासनानं आता प्रवाशांना आवाहन केलेलं आहे. माहीम वांद्रे पुलासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे 277 लोकल रद्द होतील आणि वेळापत्रकच बदलण्यात आलेलं आहे. आणि आता चिकन खाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा बर्ड फ्लू परतलेला आहे आणि यामुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर काही ठिकाणी कावळ्यांवर देखील बर्ड फ्लूनं संकट आणलेलं आहे. नेमका कुठे बर्ड फ्लूनं शिरकाव केलाय आणि त्यासाठी काय काळजी घ्याल यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. उरण आणि लातूरमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार. 1,500 कोंबड्या नष्ट.
चिकन खाणाऱ्यांनो सावधान. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावात अचानक 1237 कोंबड्या दगावल्या. एवढ्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आले. सर्व कोंबड्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच दगावल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चिरनेर गावातील जवळपास 1,500 कोंबड्या नष्ट करून परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आले. बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत गावातून कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली. सर्व शेतकऱ्यांच्या घरी आता सध्या आमचं निर्जंतुकीकरण म्हणजे डिसइन्फेक्शनची कार्यमोहीम चालू आहे. त्यांचे शेड फवारणी करणं, साफसफाई करणं ह्या गोष्टी आमच्या 2 RRT टीम आज रोजी कार्यरत आहेत. आणि यानंतर पुढील 3 महिन्यापर्यंत आम्ही साधारणतः जे सर्वेक्षण क्षेत्र 10 किलोमीटरपर्यंत घोषित झालेलं आहे त्या ठिकाणचे पक्ष्यांचे वेळोवेळी नमुने घेऊन आम्ही पुढील तपासणीसाठी पाठवणार आहोत. आणि जोपर्यंत त्याचं निगेटिव्ह सॅम्पल येत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील. चिकन खाताना कोणती काळजी घ्यावी ते आपण पाहूया. चिरनेरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आणि सर्वच जे आहेत रायगड जिल्ह्यातील पशुधन अधिकारी हे चिरनेर गावात आले आणि त्यांनी सर्व उपाययोजना करायला सुरुवात केली. जवळपास 1300च्या वर कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आणि त्यानंतर चिरनेरमध्येच तसेच चिरनेरच्या आजूबाजू गावातील सर्वच कोंबड्यांची चाचणी हे आता हे पशुधन अधिकारी करत आहेत. मात्र गावकऱ्यांनी याला तीव्र विरोध केलेला आहे की आमच्या कोंबड्यांना काहीही झालं नव्हतं, तसेच आमच्या कोंबड्यांची चाचणी देखील केली नव्हती तरी देखील आमच्या कोंबड्यांना मारण्यात आलं, आम्हाला नुकसान भरपाई करण्यात द्यावी अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांनी केलेली आहे. मात्र आता पशुधन अधिकारी चिरनेर या गावात तळ ठोकून आहेत आणि त्यांनी सर्वच गोष्टीवरती लक्ष ठेवलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, उरण. वळूया पुढील बातमीकडे. अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा ट्रम्प पर्वाला सुरुवात झालेली आहे. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. खचाखच भरलेल्या कॅपिटल राटुंडा हॉलमध्ये ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शपथ घेताच ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला. बायडन सरकारचे तब्बल 78 निर्णय त्यांनी रद्द केलेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून अमेरिकेनं माघार घेतली आहे. तसंच बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई, पनामा कालवा ताब्यात घेण्याच्या योजनेसारख्या अनेक निर्णयांची ट्रम्प यांनी घोषणा केली आहे. तर अमेरिकेत राहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच सर्जिकल स्ट्राईकच केला. अमेरिकन भूमीवर जन्माला येताच नागरिकत्व मिळणाऱ्या कायद्याला ट्रम्प यांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे. अमेरिकेत जन्म झाला तरी त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. याआधी अमेरिकेत जन्म झाला असला तर अमेरिकन नागरिकत्व मिळत होतं. मात्र ट्रम्प यांनी हा निर्णय रद्द केला असून अमेरिकेत जन्मल्यावर आता पासपोर्टही मिळणार नाहीये. भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवार हा काळा दिवस ठरलाय. सेन्सेक्स 1431 अंकांनी घसरला तर निफ्टीही गेल्या 7 महिन्यातील निच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 7 लाख कोटी रुपये बुडालेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच इतर देशांवर व्यापार शुल्क लादणार असल्याचं जाहीर केलं. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं.